सुरुचीला डावलून जर हा साखरपुडा अमृताशी होणार असेल ना तर ते मी होऊ देणार नाही. अरे पण मी तुला आधीच बोललो होतो ही मुलगी अपशकुनी आहे. या घराचं वाटोळच करणार आहे ती. आता काय करायचं, कसं करायचं आणि काय होईल हे सगळं हा मार्तंड ठरवेल. त्या अपशकुनी मुलीचं सत्यजित बरोबर लग्न मी कदापि होऊ देणार नाही. पण म्हणजे काय करणार आहेस तू? काहीही करू शकतो मी. काही करू शकतो. कुठल्याही थराला जाऊ शकतो. काळजी करू नकोस. अण्णा तुला काहीही प्रश्न विचारू शकतात, एस्पेशली स्वयंपाकाचे. म्हणजे पुरी तुला काय बनवता येतं वगैरे असं विचारू शकतात ते. मग सांगायचं मला काही येत नाही, फक्त पिझ्झा ऑर्डर करता येतं. मग सगळा खेळ खालास. अण्णांचं लई सडकता. हा पिझ्झा बर्गर त्यांना का नाही आवडत माहितीये का? पाश्चिमात्यांचे अंधानुकरण. बरोबर. आणखी? आरोग्याला घातक. करेक्ट. आणखी काय? पैशाचा अपव्यय. सगळ्यात महत्वाचं सांग. हे माझ्या नाही लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्यांच्या काळात हे पदार्थ नव्हते. नव्हे. मला त्याला सामोरं जावंच लागेल. त्या प्रश्नांना सामोरं जाऊन त्याची मला उत्तर मिळवावीच लागतील. त्याला सामोरं जायची ताकद असू दे रे देवा. बस कदाचित हेच माझं प्रारब्ध असेल, नशीब असेल. तुला खात्री आहे ना अमृताची माता लवकरात लवकर लग्न करतो. आयडिया. आत्ताच जायचं का? आत्ताच करू लग्न? पुरे रे सत्यजी. ताया. बाबा, ओ बाबा, 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 बाबा. सुरुची काय झालं? आई. अगं काय झालं? ताया. काय झालं तायाला? ताया घरात नाहीये. काय? अगं असं कसं होईल? तू सगळीकडे शोधलंस का तिला? हो. ताया घरात कुठेच नाही. ताया अचानक गायब झालीये घरातून. काय? हो. काहीच पत्ता लागत नाहीये. बरं हे बघ, तू रडू नकोस. मी ताबडतोब तिकडे पोहोचतोय. मी गेलोय, कोणाही सांगू नकोस. नाही मला आत्ता सांग, नाही तर मी तुझ्या बरोबर येतो. थांब. मला खूप अर्जंट काम आहे. कोणाला भेटायला चाललायस? उगाच प्रश्न विचारू नकोस. मी लगेच येतो. आणि मी गेलोय कोणालाही सांगू नकोस. काय ना वंदना, लग्न ठरलेली मुलगी अशी अचानक घरातनं निघून जाणे फार गंभीर बाब आहे ग. आणि लवकर नाही सापडली तर बाहेर वाच्यता होणार. म्हणजे तर बापरे, फार गंभीर होऊ शकतं हे प्रकरण. ए तू अशी रेस्टलेस होऊ नकोस. आपण शोधू ना तिला, सापडेल ती. अगं आणि नाही सापडेल तर? नाही सापडली तर पोलिसांना कळवू. नाही नको, पोलीस नको. का? अहो नाही, घरी येऊन वाटेल ते प्रश्न विचारतात ते. तुम्हीच थोडा प्रयत्न करा ना अजून. प्रश्न तर खरं दोनच आहेत वंदना. अमृता कुठे गेली आणि का गेली